गेले 100 दिवस मी युरोपमध्ये वेकेशनवर फिरतोय। त्यावेळेस मी काही गोष्टी ऑब्झर्व केल्या, त्या तुमच्याशी शेअर करतो। पहिली गोष्ट ही की मी पूर्वी एक 8-10 वर्षापूर्वी जेव्हा युरोपमध्ये आलो होतो, त्याच्यापेक्षा यावेळेस युरोपमध्ये भिकारी किंवा गरीब लोक जास्त दिसतात। रस्त्यावर राहणारे लोकांची संख्या वाढली आहे। याचा अर्थ की इथली आर्थिक परिस्थिती बिकट आहे। जरी इथे इन्कम प्रथम दर्शनी चांगला वाटत असला तरी इथे कॉस्ट ऑफ लिव्हिंग खर्च खूप आहेत। त्यामुळे सरासरी असं मानलं जातं की इथल्या लोकांकडे सेव्हिंग कल्चर नसल्यामुळे 2 महिन्यापेक्षा जास्ती पुरेल एवढा इन्कम कोणाच्याही खिशात नाही। ही परिस्थिती आहे। दुसरी गोष्ट, काही वर्षांपासून इकडच्या लोकांचा मेहनत करण्याचा कल कमी झालाय आणि मोस्ट पीपल वॉन्ट टू लिव्ह ऑन गव्हर्नमेंट बेनिफिट्स, त्याच्याकडे ओढ जास्त आहे। आणि त्याच्यामुळे असं झालंय की परप्रांतीय लोक, बेसिकली आपल्या इकडून आलेले भारतीय लोक आणि इतर थर्ड वर्ल्ड कंट्रीज मधून आलेले लोक, ह्यांना मेहनत करायची इच्छा आहे आणि त्यामुळे ते लोक इथल्या नोकरी, धंदा, व्यवसाय याच्यामध्ये घुसलेत आणि त्यामुळे युरोपियन्सला एक इनसिक्युरिटी झालेली दिसते। त्यामुळे थोडंसं एक रेजिस्टन्स इथल्या लोकांचा आलेला आहे। एक्स्पेशली भारतीयांबद्दल तर मी अगदी क्लिअरली बघितला, कारण त्यांना असं वाटतं की हे लोक आपली नोकरी खातील, आपला उत्पन्नाचा जो काही सोर्स आहे हा हे लोक बळकावतील। तिसरी जी गोष्ट मला दिसली ती म्हणजे इथे मेडिकल ट्रीटमेंट घेणं अत्यंत अवघड आहे। मोठ्या मोठ्या वेटिंग लिस्ट असतात। साध्या आजारांना आठवडा 10 दिवस लागतात डॉक्टर मिळण्यासाठी, डॉक्टरची अपॉइंटमेंट मिळण्यासाठी। आपल्या इथे मात्र या सुविधा खूप चांगल्या आहेत। इथे टॅक्सेशन पण खूप मोठ्या प्रमाणात आहे। ऑफकोर्स टॅक्सेशनच्या बेसिसवर इथे फॅसिलिटीज पण मिळतात, पण आपण हे विसरता कामा नये की भारतामध्ये टॅक्स भरणाऱ्या लोकांचं प्रमाण अत्यंत कमी आहे। इथे मात्र 100% लोक टॅक्स भरतात, त्यामुळे हा फरक आहे। सारासार विचार केला तर युरोप हे फिरण्यासाठी खूप चांगलं आहे, पण राहण्यासाठी थोडंसं डिफिकल्ट होत चाललेलं आहे। आता माझा सल्ला असा राहील की शक्यतो जर तुम्हाला खूप चांगली नोकरी असेल आणि प्रॉपर तुमचं सगळं होणार असेल तरच युरोपचा विचार करा। काठावरचा पगार जर तुम्हाला मिळणार असेल तर युरोपला येण्यात फार काही फायदा आहे असं मला काही दिसत नाही। एक्स्पेशली इथे स्टुडंट्सचे पण बरेच हाल होतात, त्यांना घरं मिळत नाहीत आणि जी घरं मिळतात ती फारच खराब परिस्थितीमध्ये असतात आणि त्यामुळे फिरण्यासाठी युरोप इज नंबर 1। पैसा कमाना, इंडिया इज द बेस्ट प्लेस। पुढची 20 वर्ष भारताचा सुवर्ण काळ आहे, त्यामुळे तिकडे कमवा आणि इकडे मजा मारा, हा माझा सल्ला राहील। आय एम एन्जॉयिंग माय वेकेशन। आता माझं वेकेशन संपत आलंय, 4-6 दिवसात माझं वेकेशन संपेल। आज मी व्हेनिसमध्ये आहे, व्हेनिसच्या समुद्र किनाऱ्यावर मस्त मी फिरतोय। आय एम एन्जॉयिंग माय टाइम। आय होप की तुम्हालाही माझ्या रील्स मधनं शिकायला मिळत असेल। तुम्ही जी दाद देताय त्याच्याबद्दल धन्यवाद। बाय बाय, टेक केअर, हॅव एन अबंडंट लाईफ।